नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गिरीश गोखले. मी सहजच श्री गिरीश गोखले साहेबांकडे फोन केला. फोनवर सौ लीनावहिनी होत्या. त्यांच्याशी नेहमीप्रमाणे भरपूर गप्पा झाल्या. मी सहज विचारलं, मॅडम, तुम्ही आणि साहेबांनी वॅक्सिन घेतलं ना? त्यावरचं त्यांचं उत्तर ऐकून मी तर चमकलेच. त्या म्हणाल्या, आम्ही दोघांनीही विचारपूर्वक लस न घेण्याचा निर्णय घेतलाय. पण मी म्हटलं, का? तुम्ही तर ज्येष्ठ नागरिक आहात. त्यावर त्या म्हणाल्या, अगं, म्हणूनच घ्यायची नाही असं ठरवलंय. आमचं दोघांचंही भरपूर आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगून झालंय. आता ही लस तरुणांना मिळायला हवी, म्हणून आम्ही निदान 2 जणांची लस तरी वाचवायचं ठरवलंय. हे असे जगावेगळे निर्णय गोखले साहेबच घेऊ शकतात. गोखले साहेबांची आणि माझी ओळख औरंगाबादला ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती अनुराधा वैद्य यांच्याकडे झाली. मी कॉलेजमध्ये शिकत होते. गोखले साहेब त्यावेळी रत्नागिरीला जिल्हाधिकारी होते. गोऱ्या पान, डोळ्यात बुद्धीची चमक असणाऱ्या उंचापुरा गोखले साहेबांचा प्रथमदर्शनीच कुणावरही प्रभाव पडायचा. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार होतं. ते माजी लष्करी अधिकारी असल्यानं त्यांच्या वागण्या बोलण्यात एक लष्करी शिस्त होती. ते पूर्वी भारतीय सैन्य दलात कॅप्टन होते. असाच एकदा अनुराधाचा निरोप आला, घरी येऊन जा. मी लगेच तिच्या घरी गेले. साहेब तिथं बसलेले होते. ते म्हणाले, माझी मुलगी यंदा 10वीला आहे. इंग्रजी माध्यमात शिकते. त्यामुळे तिचा मराठीचा अभ्यास मी घेणार आहे. मला मराठी व्याकरणाचं पुस्तक हवंय. तू आणून देशील का? मी लगेच त्यांना पुस्तक आणून दिलं. एक IAS अधिकारी मुलीला शिकवण्यासाठी पुन्हा एकदा व्याकरणाचा अभ्यास करतो, त्यासाठी पुस्तक विकत घेतो, ही बाब मला आश्चर्यकारकच वाटली. हे सनदी अधिकारी काही वेगळंच रसायन आहेत हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं. गप्पांमध्ये त्यांनी एकदा मला मोरोपंतांची केकावली वाचायची आहे असं म्हटलं. मग मी त्यांच्यासाठी ते पुस्तक मिळवलं. एक माजी सेनाधिकारी नंतर सनदी अधिकारी असलेल्या या माणसाचं वाचन खरंच असं चौफेर आहे. मी माहिती खात्यात होते तेव्हा औरंगाबादला थोडे दिवस काम केल्यावर मला पदोन्नती मिळून माझी बदली जिल्हा माहिती अधिकारी म्हणून धुळ्याला झाली. त्यावेळी साहेब नाशिकचे विभागीय आयुक्त होते. जलसंधारणाच्या कामाची बैठक होती. विविध ठिकाणी पाझर तलावाची कामं घ्यायची होती. वेगवेगळी नेतेमंडळी आमच्या गावी कामं घ्या असं सांगायची. त्यावर साहेब म्हणाले, जलसंधारणाचे काम करणाऱ्या अभियंत्यांचं काय म्हणणं आहे ते आधी ऐकूया. त्यांच्या अहवालाप्रमाणेच काम करू. हे काम ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध असतील तिथंच होईल. त्यांच्या या हुकुमी आवाजामुळं बरेच लोक नाराज झाले, पण त्यांच्या याच निर्णयामुळं आजही ती गावं पाणीदार आहेत हे मात्र खरं. गोखले साहेब नाशिकचे विभागीय आयुक्त असताना त्यांच्या मनात आलं की आपण वजन कमी करायला हवं. त्यावर त्यांनी कार्यालयात सायकलनं जायचं ठरवलं. आयुक्तांचा नाशिक शहरातील बंगला ते नाशिक रोडचं कार्यालय हे साधारण 10 किलोमीटरचं अंतर होतं. साहेब ते सायकलने कापत असत. सायकलच्या कॅरियरवर फायलींचे दप्तर लावलेले असे. नाशिक त्यावेळी आजच्या इतकं वाढलेलं नव्हतं. विभागीय आयुक्त सायकलवर फिरतात म्हटल्यावर त्याची बातमी झाली. गावभर कुजबूज सुरू झाली. ही गोष्ट पालकमंत्र्यांच्या कानावरही गेली. तेव्हा एका कार्यक्रमात ते म्हणाले, गोखले साहेब, तुमच्याकडे गाडी नाही असं मला समजलं. तुम्ही माझ्याबरोबर गाडीनं येत चला. त्यावर गोखले साहेब निर्विकारपणे म्हणाले, माफ करा साहेब, काही काळजी करू नका. मी माझ्या दुचाकीवर आलोय. नाशिकला असताना एका संगीत रजनी कार्यक्रमात ते गेले होते. तिथे हिंदी सिनेमातील अनेक मोठे अभिनेते अभिनेत्री आलेल्या होत्या. त्यातल्या एका अभिनेत्रीनं नृत्य करताना माझ्याबरोबर कोणी नाशिककर नाच करेल का असं जाहीर आवाहन केलं होतं. एका सुटाफुटातील व्यक्ती स्टेजवर जाऊन त्या नटीबरोबर अफलातून नृत्य करू लागली. त्या व्यक्तीच्या नृत्यानं सर्वजण चकित झाले. नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की ते चक्क गोखले साहेब होते. महसूल आयुक्तपदाची झूल बाजूला ठेवून त्यांनी त्या अभिनेत्रीचे आवाहन स्वीकारत आपली कला सादर केली होती. तरीही एक कर्तबगार, शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी अशीच त्यांची प्रतिमा होती.
नागपूर विद्यापीठात परीक्षा विभागात प्रचंड गोंधळ झाला होता. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं वेगवेगळ्या वृत्तपत्रातून उजेडात येत होती. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर PC अलेक्झांडर यांनी त्यांची नियुक्ती नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून केली. सर्व प्रशासकीय कौशल्य पणाला लावून त्यांनी तिथली घसरलेली गाडी परत रुळावर आणली. आणि हे करणं तसं सोपं नव्हतं. त्यावेळी अनेक प्रलोभनं त्यांना दाखवण्यात आली. त्याला त्यांनी दाद दिली नाही. अनेक विद्यापीठांप्रमाणे तिथेही अनेक गट तट होते, राजकारण होते. त्या सर्वांना बरोबर घेऊन गोखले साहेबांनी एक प्रशासकीय आदर्श निर्माण केला. अनेक प्रलोभनाबरोबरच त्यांच्यावर हनी ट्रॅप लावण्याचाही प्रयत्न झाला. एक सुंदर मुलगी काहीतरी कारण काढून त्यांच्या ऑफिसमध्ये जायची. तिचं आपल्याकडं काहीच खरं काम नाही हे लक्षात आल्यावर साहेब तिला म्हणाले, बाळ, उगाच तुझा आणि माझा वेळ वाया घालवू नकोस. मी काही तुझ्या मोहाला भीक घालणार नाही. तू चांगली मुलगी दिसतेस, जा आणि काहीतरी चांगलं काम कर. ओशाळून त्यांना नमस्कार करून ती मुलगी तिथून निघून गेली. एकदा मी काही कामानिमित्त मुंबईला मंत्रालयात गेले होते. माझ्याजवळ प्रवेशासाठी पास नसल्यामुळं मला मुख्य प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. मग मी कुठून तरी नाणं टाकून साहेबांना फोन केला आणि अडचण सांगितली. त्यावर ते म्हणाले, तू ओळखपत्र न घेता इथं आलीस हे चूकच आहे. मी म्हटलं, हो सर, माझी चूक झाली, पण आता मी आत कशी येऊ? त्यावर ते म्हणाले, तू अशी कल्पना कर, तू मंत्रालयाच्या समोर उभी आहेस आणि तुझी पाठ मंत्रालयाकडे आहे. ईशान्येकडे जाणाऱ्या रस्त्यावर माझा माणूस तुला एक घ्यायला येईल. ते ऐकून मी पुरती बावचळले, कारण दिशा मला फक्त कागदावरच समजतात, त्याही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इतक्याच. मी म्हटलं, साहेब, मला ईशान्य वायव्य समजत नाही, दुसरी एखादी खूण सांगाल का? त्यावर मात्र काहीसे चिडलेले साहेब म्हणाले, तुला भूगोल कुणी शिकवला? त्या मास्तराचा पगार वसूल करायला हवा. मी म्हटलं, हो सर, करा, पण आता मी काय करू ते सांगा ना. बरं, तुला काय सोपं पडेल? यावर मी म्हटलं, सर, मी अमुक एका बँकेच्या जवळ उभी आहे. असं सांगितल्यावर त्यांचा शिपाई तिथं आला आणि त्या दिवशी माझा मंत्रालय प्रवेश पार पडला. गोखले साहेब पूर्वी लष्करात असल्यामुळं त्यांचं सगळं वागणं बोलणं अत्यंत शिस्तबद्ध असायचं. समोरच्यानं केलेली लहानशी चूक देखील त्यांना आवडायची नाही, पण तसे ते अतिशय दिलदार. पुढं ते आमचे महासंचालक झाल्यावर त्यांनी मात्र कधीच पदाचा तोरा दाखवला नाही. दरवर्षी ते न चुकता त्यांच्या 2-3 मित्रांसह भर पावसाळ्यात महाबळेश्वरला जातात. रेनकोट, गमबूट, पीठ, मीठ, कांदे, बटाटे असं सगळं घेऊन दिलखुलासपणे सगळे मित्र पाऊस अनुभवतात. मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना त्यांना एकदा जर्मन शिकण्याची लहर आली. त्यांनी 1 महिना सुट्टी काढली. तेव्हा ते वरळीला राहायचे आणि फोर्टमध्ये त्यांचा क्लास असायचा. शिकताना विद्यार्थ्यांसारखे राहायचं असं ठरवून साहेब बेस्टच्या बसनं क्लासला जाऊ लागले. इतकेच काय, तर विद्यार्थी दशा अनुभवण्यासाठी स्वतःलाच किमान पॉकेट मनी देऊन त्यातच ते दिवस काढायचे. मुंबई महापालिका आयुक्त असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मेयर इन काउन्सिल ही संकल्पना आणली होती. ही कल्पना महाराष्ट्रासाठी उपयुक्त नाही असं त्यांचं मत असल्यानं तिला गोखले साहेबांनी प्रचंड विरोध केला. पण हट्टानं मनोहर जोशी यांनी मेयर इन काउन्सिल आणलीच. मात्र लवकरच त्यांना ती व्यवहार्य नसल्याचं लक्षात आलं आणि शेवटी ती योजना रद्द करावी लागली. ज्येष्ठ IAS अधिकाऱ्यांमध्ये मुख्य सचिव होण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. गोखले साहेबांच्या सेवा ज्येष्ठतेबरोबरच त्यांनी सिद्ध केलेल्या गुणवत्तेमुळे त्यांना ही संधी मिळणं सहज शक्य होतं. परंतु त्यांनी ही संधी सोडून उलट 2 वर्ष आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. अनेकदा सर्वसामान्य IAS अधिकारी निवृत्त झाल्यावरही पुन्हा पुढील 5 वर्षासाठी कुठेतरी स्वतःची वर्णी लावून घेतात. पण साहेबांचं सगळंच काही और होतं. साधी राहणी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. एकदा त्यांच्या वर्गमैत्रिणीनं त्यांना विचारलं, ठाण्याला आमच्या कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिकांशी बोलायला तुम्ही याल का? साहेब हो म्हणाले आणि ठाण्याला जाताना चक्क बेस्टच्या बसनं कार्यक्रमाला गेले. तिथे झालेल्या संवादात ते महापालिका आयुक्त होते असा उल्लेख झाला. कार्यक्रम संपल्यावर साहेब परत बसनं निघाले तेव्हा बसचा कंडक्टर त्यांना म्हणाला, साहेब, मी आत्ताच तुमचं भाषण ऐकलं. माझ्या बसमध्ये आत्तापर्यंत हजारो लोक बसून गेले, पण महापालिका आयुक्त असलेले एवढे मोठे IAS अधिकारी कधीच बसलेले नव्हते हो. ते दरमहा खरेदीसाठी मिलिटरी कॅन्टीनला जायचे. एकदा ते माझ्या ऑफिसमध्ये आले होते. सहज बोलता बोलता विषय निघाला. ते मिलिटरी कॅन्टीनला जाणार होते. मी म्हटलं, सर, मी तुमच्याबरोबर आले तर चालेल का? कारण मला मिलिटरी कॅन्टीन कसं असतं हे बघायची उत्सुकता होती. आम्ही गेलो. त्यांची खरेदी झाल्यावर मीही 1-2 वस्तू घेतल्या. बाहेर आल्यावर मी विचारलं, सर,
माझे पैसे किती झाले? त्यांनी शांतपणे खिशातून पेन काढलं. मग हिशोब करून माझ्या सामानाचे पैसे किती ते झाले सांगितले. मी 500ची नोट दिल्यावर उरलेले पैसे अगदी नाण्यासह त्यांनी मला परत केले. एकदा मला परदेशवारीची संधी मिळाली. संधी म्हणजे काय तर माझ्या 3 मैत्रिणी दुबईला सहलीसाठी जाणार होत्या. मी पहिल्यांदाच परदेशात जात होते. मी साहेबांना फोन केला आणि त्यांना दुबई वारीबाबत सांगितले. त्यावर ते म्हणाले, संध्याकाळी घरी येऊन जा. मी आणि एक मैत्रीण त्यांच्या घरी गेलो. प्रवासात काय काळजी घ्यायची ते त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. हे इथंपर्यंत सगळं ठीक, पण नंतर साहेब चक्क गोदरेजच्या कपाटाजवळ गेले आणि त्यांनी आतून परदेशी चलनाच्या काही नोटा आणि नाणी आम्हाला काढून दिली. ते म्हणाले, मी मागे दुबईला गेलो होतो तेव्हा हे पैसे उरले होते. त्याचा आता मला काहीच उपयोग नाही. तुम्ही घेऊन जा. मजा करा मुलींनो. असं म्हणून तुम्ही विमानतळावर कशा जाणार आहात असं विचारलं. त्यावर मी म्हटलं, टॅक्सी करून जाईन. त्यावर त्यांनी स्वतःची खाजगी गाडी आम्हाला सोडायला दिली. मैत्रीसाठी गोखले साहेब खूप पक्के आहेत. त्यांचे एक मित्र डॉक्टर देशमुख पुण्यात राहतात. ऐन करोना काळात त्यांचा 90वा वाढदिवस आला. करोनामुळे तो साजरा करणं शक्यच नव्हतं. खाजगी वाहनाला परवानगी नव्हती. पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एसटीची शिवनेरी बस सेवा सुरू झाल्यावर गोखले साहेब बसने मुंबईहून खास देशमुखांना भेटायला पुण्याला आले आणि पुन्हा शिवनेरीनेच परत मुंबईला गेले. कुठेही बडेजाव नाही, लवाजमा नाही, अहंकार नाही. माणसं छोटी गोष्ट मिळाली की त्याचा केवढा अहंकार करतात हे आपण रोजच अनुभवतो. आणि अशावेळी गोखले साहेबांचं वेगळेपण अनेक बाबतीत नक्कीच उठून दिसतं.